ठरलं तर मग या मालिकेच्या 28 फेब्रुवारीच्या भागामध्ये सायली महिपतला विचारत असते, सांग नागराज कोणत्या सत्याबद्दल बोलत होता, ते सत्य तू सांग. यावरती मग आता महिपत सांगायला लागतो, वहिनी ते सत्य शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर पडायची बिलकुल गरज नाहीये. ते सत्य खरं सांगायचं तर तुमच्या घरातच दडलेलं आहे. आणि ते सत्य शोधायचं असेल ना, तर तुमच्या घरामध्येच उजेड पाडा आणि ते सत्य तिथेच तुम्हाला समजेल. घरात शोधलत ना तरच समजेल. असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत आपल्याला काही सांगणार नाहीये, हे आता अर्जुन आणि सायली यांना समजलेलं आहे. आणि त्यानंतर हे दोघं जण आता घरी जायला निघालेत. ज्या वेळेला हे दोघं जण घरी जायला निघालेत त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार आहे, की काय नक्की सत्य असेल आणि महिपत आपल्याला काय सांगण्यासाठी नकार देत आहे. इकडे तोपर्यंत प्रताप आता त्याच्या जे औषधांची काही ऑर्डर आहे किंवा आता त्याच्या संदर्भातलं बोलत असतो आणि रविराज तिकडेच उभे असतात. आणि आता त्याच वेळेला रविराजांना लगेचच प्रताप काहीतरी बोलतो, तर रविराजांचं लक्षच नसतं. आणि त्यावेळेला प्रताप म्हणतो, काय रे रविराज, लक्ष कुठं आहे तुझं? यावरती रविराज म्हणतो, काय सांगू तुला, अरे खरं सांगायचं तर आता माझं लक्ष कशातच लागत नाहीये. बघ ना काय नशीब घेऊन आता मी इकडे जन्माला आलोय. पोटच्या पोरीने मला आता धोका द्यावा असं माझं घाणेरडं नशीब आहे. आणि त्यानंतर ते काही कमी होतं म्हणून आता हा भाऊ आता मला या सगळ्यामध्ये त्रास देण्यासाठी आलेला आहे. म्हणजे माणसाने सहन करावं तर किती करावं, प्रत्येक वेळेला हे सहन करायला लागतंय ना, यासारखं माझ्यासाठी दुर्दैव नाही आहे कुठचं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्याला सांगायला लागतो प्रताप, की हे बघ तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. काहीही झालं ना तरी सुद्धा वेळ जातो आणि तू नको चिंता करू, सगळं काही ठीक होईल. असं म्हणत असतानाच रविराज सांगतात, काय ठीक होईल, कसं ठीक होईल, या सगळ्याच्या बद्दल मला खरंच काही माहीत नाहीये. पण खरंच हे सगळं माझ्यासाठी खूपच कठीण आहे, असं आता तो म्हणायला लागलेला आहे. बरं आता हे सगळं चालू असताना तिथे आता आलेला आहे तो म्हणजे अश्विन. आणि अश्विन म्हणतो, काय झालं, प्रतिमा आत्या कुठे आहे? म्हणजे अजून प्रतिमा आत्या दिसली नाही. यावरती प्रताप म्हणतो, नाही म्हणजे ती झोपले. यावरती इकडे आता लगेचच सांगायला लागतो, अश्विन काय झालंय, प्रतिमा आत्या तब्येत बरी आहे ना? म्हणजे आता असं वरचेवरती ती झोपत नाहीये ना, म्हणून आपलं म्हटलं. यावरती रविराज सांगायला लागतात, खरं सांगू का, तर ही जी सगळी परिस्थिती चालली ना, या परिस्थितीमुळे हल्ली तिची तब्येत ना जरा डाऊनच असते. म्हणजे कोणत्याही ह्याच्यामध्ये तिला ना बरं वाटत नाही म्हण, किंवा आता या सगळ्यामध्ये ती थोडीशी अस्वस्थ असते. मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. अश्विन म्हणतो, मला काय वाटतं माहितीये का, आपण एकदा प्रतिमा आत्याचं सगळं बॉडी चेकअप करून घेऊया का? म्हणजे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काहीही असेल तर तिला आपल्याला समजून जाईल. यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे अश्विन, तुला जर का वाटत असेल की आपण बॉडी चेकअप करून घ्यावूया, तर आता आपण सगळं बॉडी चेकअप करून घेऊया. यावरती अश्विन म्हणतो, ठीक आहे, मी आता एकदा अपॉइंटमेंट घेतो आणि अपॉइंटमेंट घेतल्यावरती मग आता प्रतिमा आत्याचं सगळं फुल बॉडी चेकअप करून घेऊ. म्हणजे आता तिला असं थकवा का जाणवतो, तिची अशी चिडचिड का होते, हे सुद्धा आपल्याला समजून जाईल. यावरती रविराज म्हणतात, ठीक आहे, तुला जे योग्य वाटेल ते कर. आणि अश्विनला काहीतरी असं वाटतं की प्रतिमा आत्या इतक्या वेळची झोपून राहत नाही, ती नेहमी ऍक्टिव्ह असते, आज असं काय झालं असेल. आणि म्हणूनच त्याला जरा शंका येते आणि तो हे सगळं त्यानंतर मग प्रताप म्हणतो, जा रविराज, तू आता रूममध्ये जाऊन झोप जा, तू पण इतका विचार करू नकोस. हे बघ सगळ्या गोष्टी ठीक होतील. तुम्ही दोघांनीही खूप टेन्शन घेतले परिस्थितीचं आणि त्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय. यावरती आता इकडे रविराज म्हणतो, कसं झोपेल, डोक्यामधून विचार काही जातच नाहीयेत. आणि अश्विन मात्र त्याला सुद्धा समजवतोय आणि प्रतिमा त्याच्या चेकअप बद्दल सुद्धा बोलत आहे. बरं हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन सायली महिपतला भेटून जायला निघालेत. ज्या वेळेला अर्जुन सायली महिपतला भेटून निघतात त्यावेळेला नागराज दुसऱ्या जेलमध्ये तिकडे उभा असतो. आणि काय काय शोधण्यासाठी काय आला होतात, म्हणजे आता मी जे तुम्हाला कोडं घातलं आहे त्या कोड्याचं उत्तर शोधण्यासाठीच आला होतात ना? मला वाटलंच होतं, त्या कोड्याचं उत्तर शोधल्याशिवाय तुम्हाला काही चैन पडणार नाहीये आणि तुम्ही त्या कोड्याचं उत्तर शोधल्याशिवाय गप्प काही बसणार नाहीयेत. मला हे सगळं माहिती होतं ना, आणि म्हणूनच तुम्ही इकडे आलेले आहात ना. यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, कसलं कोडं, काय कोडं? यावरती मग आता नागराज सांगायला लागतो, मला माहिती आहे, मी जे तुम्हाला कोडं घातले ना त्या कोड्यामुळे तुमचं घर आता फार उद्ध्वस्त झालेलं असणार आहे आणि तुम्हाला त्या सगळ्याचा त्रास होत असणार आहे. पण मी जे तुम्हाला कोडं घातले ना त्या कोड्याचं उत्तर आता इतर कोणालाही विचारण्याची चूक करू नका. कारण काहीही झालं ना तरी सुद्धा त्या कोड्याचं उत्तर फक्त आणि फक्त मला आणि मलाच माहिती आहे. मीच त्या कोड्याचं उत्तर तुम्हाला सांगू शकतो. आणि हां, मी तुम्हाला एक हिंट अजून देऊ शकतो. म्हणजे तुम्ही काय करा माहिती आहे का, या कोड्याचं उत्तर शोधण्या
शोधण्यासाठी तुम्ही आता एक काम करायचं आहे आणि ते म्हणजे तुम्हाला मी 1 महिना देतो. या 1 महिन्यामध्ये जर का आता इकडे तुम्ही म्हणजे ह्या कोड्याचं उत्तर शोधू शकलात तर ठीक गोष्ट आहे. पण या महिन्याच्या नंतर तुम्हाला जर का या कोड्याचं उत्तर सापडलं नाही, तर मात्र आता तुम्ही परत माझ्याकडे या. माझ्याकडे येऊन आता तुम्ही पुन्हा एकदा मला या सगळ्यामध्ये विचारा आणि मग त्या 1 महिन्यानंतर मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देईन. हां, पण तोपर्यंत जरा आता त्या कोड्याचं उत्तर हे करायचा प्रयत्न करा. काय? आता हे सगळं चालू असताना प्रिया आता हे सगळं ऐकत आहे. प्रिया ज्यावेळेला लपून-छपून हे सगळं ऐकत आहे आणि त्याच वेळेला ती विचार करते, "अरे देवा! या नागोबांनी कोणत्या कोड्याबद्दल यांना सांगितलंय किंवा या नागोबांनी ह्यांना काय सांगितलंय? महिनाभराचा टाईम आता कशासाठी दिलाय? म्हणजे खरं सांगायचं तर या नागोबाला मुळातच आता इकडे मला अडकवायचं आहे का? आणि माझ्याबद्दलचं सगळं ह्यानी 1 महिन्यानंतर सांगणार आहे का? नाही, नाही प्रिया, या नागोबाला सोडवण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. नाहीतर हा नागोबा तुझ्या जीवावरती उठेल. लवकरात लवकर काहीतरी तुला करायलाच पाहिजे." असं आता प्रिया विचार करत आहे. बरं हे सगळं चालू असताना मग आता ती विचार करते, हा महिनाभरासाठी ह्यानी मला हे केलंय, हे काही बरोबर नाहीये. आणि त्यानंतर मग आता इकडे महिपत सांगायला लागतोय म्हणजे इकडे नागराज सांगायला लागतोय, की 1 महिन्यामध्ये परत या तुम्ही माझ्याकडे. इकडे आता दोघांसोबत महिपत आणि नागराज या दोघांच्या सोबत आता बोलून अर्जुन आणि सायली हे दोघं जण जाण्यासाठी निघालेले आहेत. ज्यावेळेला हे दोघं जण तिकडून आता जायला निघालेत आणि सायलीचं मन मात्र अस्वस्थ आहे. अर्जुन म्हणतो, "काय झालं बायको? तू का इतकी अस्वस्थ आहेस?" यावरती सायली सांगायला लागते, "काही नाही. बघा ना, मला तर कळतच नाहीये. महिपतचं हे वागणं कळत नाहीये. कोर्टात आता त्याने साक्ष दिलेली होती. म्हणजे कोर्टात जर का त्याने आता सांगितलं होतं, की इकडे म्हणजे नागराजनेच हा स्फोट घडवून आणलाय. मग जर का कोर्टामध्ये हे त्याने कबूल केले, तर आता असं कोणतं सत्य आहे, की जे तो आपल्यापासून दडवायचा प्रयत्न करतोय किंवा जे सत्य तो आपल्यापासून लपवायचा प्रयत्न करतोय?" त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतोय, "अशा गोष्टी काही सांगता येत नाहीयेत आपल्याला." त्यावरती सायली म्हणते, "नाही, पण काहीतरी गडबड आहे आणि आता अर्धसत्य काय आहे हे आपल्याला कळायलाच पाहिजे." आणि त्यानंतर मग आता इकडे अर्जुन तिला सांगतोय, "चल तू घरी चल, तुला रिक्षा भेटते का बघतो, नाहीतर मी तुला सोडतो." अर्जुन तो विषय टाळतोय. सायली पुन्हा पुन्हा तोच विषयापर्यंत येते आहे, की असं काय घडलं होतं, की कोर्टामध्ये त्याला सत्य सांगायची गरज पडली होती. पण अर्जुन मात्र हा विषय काढायला काही मागत नाहीये. इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन घरी आलाय आणि ऑफिसमध्ये आलाय आणि ऑफिसमध्ये तो आता चैतन्यसोबत कसले केस डिस्कस करतोय. चैतन्य त्याला त्या केसच्या बद्दलचं सत्य आता सांगत आहे किंवा त्या केसच्या बद्दलचं काही डिटेल्स तो त्याला विचारत आहे. पण त्याच वेळेला अर्जुनचं काडी मात्र कुठेही लक्ष नाहीये आणि अर्जुन या सगळ्यामध्ये आता फक्त आणि फक्त जे काही नागराज बोललाय, मयसभा, हे, ते तोच विचार करतोय, काय असेल हे सगळं सत्य. आणि त्याच वेळेला महिपतचं बोलणं आठवतंय, की तुमच्या घरातच उजेड पाडा तरच तुम्हाला सत्य समजेल. बरं आता हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग इकडे चैतन्य काही सांगतोय ते लक्ष नसल्या कारणाने चैतन्य म्हणतो, "काय रे? काय चाललंय तुझं?" त्यावरती अर्जुन त्याला म्हणतो, "अरे काही नाही. आज मी गेलो होतो इकडे आता महिपतच्या भेटायला." यावरती चैतन्य म्हणतो, "काय रे? मग तो काही बोलला का? नागराजने जे काही मयसभा वगैरे असं हे सगळं सांगितलं त्याच्याबद्दल तो काही बोलला का?" असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, "नाही, माझ्यासोबत सायली होती आणि सायली माझ्यासोबत असल्या कारणाने मला काही बोलता नाही आलं." यावरती चैतन्य म्हणतो, "काय? तू सायली बहिणीला तिकडे घेऊन गेला होतास आणि काही विषय निघाला असता तर? आणि काही महिपतने बोलला असता तर साक्षीच्या बद्दल?" यावरती मग मात्र लगेचच सांगायला लागतोय अर्जुन, "नाही, महिपत ही चूक करणार नाहीये. तो आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सगळं बोलून म्हणजे अडकवू शकत नाहीये. काहीतरी आहे, म्हणजे सायलीला डाऊट आलाय, पण मी तोपर्यंत ते सत्य पोहोचू दिलं नाहीये." त्यावरती चैतन्य म्हणतो, "पण हे असं किती दिवस चालू राहणार आहे?" यावरती अर्जुन सांगतो, "जर का सायलीला कळलं ना, की मी साक्षीची सोबतची ही डील करून महिपतला सोडवण्याचा प्रयत्न केला ना, तर आता ती मला कधीच माफ करणार नाहीये. तिला कसं सांगू मी, की ह्या अशा महिपतसारख्या गुंडांना हे करण्यासाठी अशा छोट्या-मोठ्या डील आता करायलाच लागतात आणि या छोट्या-मोठ्या डील जर का आपण नाही केल्या, तर आता म्हणजे मी ही केस जिंकू शकलो नसतो किंवा नागराजला शिक्षा देऊ शकलो नसतो." असं बोलणं चालू असताना चैतन्याला हे काही पटत नाहीये. त्याला सायलीला हे न सांगणं हे जरा चुकीचंच वाटते. इकडे घरामध्ये सुमनची अवस्था आता एकदम शांत झालेली असते. सुमन काही बोलत नसते, फक्त विचार करत असते आणि फक्त तिच्या डोक्यामध्ये विचारच चालू असतात. आणि त्याचमुळे इकडे आता सायली सांगायला लागते, "आई,
मला सुमन काकूंची खूपच काळजी वाटते. तुम्ही बघा ना कशी त्यांची अवस्था झाली ती. म्हणजे आपण कितीही म्हटलं ना तरी सुद्धा ही अवस्था त्यांची आता म्हणजे त्यांना ते सतत विचार येत असतील. आपण एक काम करूया, आपण त्यांना या सगळ्यातून बाहेर काढूया. मग दोघी जणी आता एकमेकींकडे पाहतात आणि आता सायली सांगायला लागते, आई तुम्हाला मनगड करता येतं का? यावरती कल्पना म्हणते, हो हो. अगं त्याच्यामध्ये साबुदाणा आणि चण्याची डाळ वापरतात ना? यावरती सायली म्हणते, हो म्हणजे तेवढं तर मला माहिती आहे, पण त्याचं प्रमाण काही माहीत नाहीये. काय त्याचं प्रमाण असतं हो? मला खरंच काही कळत नाहीये. म्हणजे त्यावरती कल्पना म्हणते, अगं काही नाही, जेवढ्याच तेवढं. जेवढी चण्याची डाळ तेवढंच बाकी सगळं. यावरती सुमन हे सगळं ऐकते आणि नाही, अहो कल्पना वहिनी असं नाहीये. म्हणजे खरं सांगायचं तर ते प्रमाण असं एकाच दोन असतं. अर्ध प्रमाण नसतं. आणि मग त्याच्यामध्ये काय काय टाकायचं, कसं कसं मनगड करायचं, हे आता एक रेसिपी सुमन सांगते आणि ती सांगते, मी पटकन नारळ खोते आणि दूध काढायला घेते आणि त्यानंतर आपण मनगड करूया. मग ती जराशी खुश होते आणि सायलीच आणि कल्पनाचा प्लॅन आता यशस्वी होतो. सुमनला या सगळ्यामधून बाहेर काढण्यासाठी थोडाफार का होईना, पण आता ही थेरपी कामाला येते. सुमन छानपैकी आता मनगड करायला लागते. इकडे आता प्रिया विचार करते, नागोबांनी या लोकांना हे कोडं घातलंय खरं, पण या कोड्यानंतर मला हा अडकवायला कमी करणार नाहीये. काय करू, काय करू? त्याला किमान विश्वास तरी वाटला पाहिजे, की मी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करते. प्रयत्न करो न करो, पण त्याला विश्वास वाटायला पाहिजे. काय करू, काय करू? असा आता ती विचार करते आणि ती बऱ्याचशा लोकांना कॉल करते. म्हणजे बऱ्याचशा वकिलांना कॉल करते, की नागराजची केस घेण्यासाठी. पण कोणीही नागराज किल्लेदार हे नाव ऐकल्यावरती आता मात्र तिची केस घ्यायला अजिबात तयार नाहीयेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये नागराजची केस आता घेण्यासाठी कोणीही तयार नसल्यानंतर प्रिया विचार करते, काय ह्या नागोबाने असं केलंय तरी काय? एक साधा वकील ह्याची केस घ्यायला तयार नाहीये. म्हणून ती 2-3 वकिलांना फोन करते, प्लीज प्लीज ही केसच्या संदर्भात ऐकून तरी घ्या. पण कोणताही वकील ऐकून घेत नाही. केस घेणं तर आता लांबचीच गोष्ट राहिली. तोपर्यंत इकडे आता अर्जुन, चैतन्य घरी आलेले आहेत आणि घरी काहीतरी केसचे डिस्कशन चाललंय. चैतन्याला खरं सांगायचं तर झोप आलेली आहे आणि अर्जुन मात्र आता सतत बोलत राहिलेला आहे आणि चैतन्य करत झोपलाय. अर्जुन म्हणतो, काय चाललंय काय तुझं? यावरती आता चैतन्य सांगायला लागतो, काही नाही. मग अर्जुन त्याला त्या केसच्या संदर्भामध्ये सगळी डिटेल विचारत असतो, पण चैतन्याची झोप काही अनावर होत नसते आणि त्यावेळेला मग आता सायली तिकडे येते. सायली सांगायला लागते, काय चाललंय काय तुमचं? खरं सांगायचं तर आता चैतन्याला कॉफीसाठी अर्जुन आवाज देत असतानाच सायली तिकडे येते आणि त्याच वेळेला सायली सांगायला लागते, काही करताय तुम्ही? चला बरं, झोपायची वेळ झालेली आहे. त्यावरती चैतन्य म्हणतो, बरं झालं वहिनी तू आलीस. म्हणजे खरं सांगायचं तर मला खरंच झोप येते होती. यावरती सायली सांगते, जा तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आता झोपा. यावरती अर्जुन म्हणतो, काय चाललंय तुझं? चैतन्य म्हणतो, खरंच देवासारखी आलीस. अशीच अधनं-मधनं मला ह्याच्या तावडीतनं सोडवायला येत जा. मला खरंच झोप आली होती आणि हा काही झोपू देत नव्हता. असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य त्याच्या रूममध्ये झोपायला जातो आणि अर्जुन सायलीला म्हणतो, काय चाललंय? यावरती सायली म्हणते, तुम्हाला झोपायचं नाही? अर्जुन म्हणतो, नाही थोडं काम आहे. सायली सांगते, ठीक आहे. मग जर तुम्हाला जागायचंच आहे तर आता इथे जागत बसण्यापेक्षा चला माझ्यासोबत जागा. अर्जुनला काहीतरी वेगळाच अर्थ वाटतो. खूपच खुश होतो आणि तो बेडरूमच्या दिशेने जायला निघणार, पण सायली त्याला बेडरूममध्ये न देता डायरेक्ट आता बाहेर लॉनमध्ये घेऊन येते. लॉनमध्ये आणल्यावरती अर्जुन म्हणतो, काय मला वाटलं होतं बायको तू जागरणाचं म्हटलीस तर वेगळंच काहीतरी, तू बेडरूम मध्ये ह्याच्याऐवजी इकडे कुठे आणलंस? यावरती सायली म्हणते, कसं आहे ना, अहो तुम्ही विचार करताय ना तोच फक्त रोमॅन्स नसतो. खरं सांगायचं तर आता म्हणजे इथे बाहेर एकमेकांच्या सोबत थांबणं, एकमेकांच्या साथीने छान थंडगार हवा एन्जॉय करणं, एकमेकांच्या सोबत आता बोलणं, यालाच तर आपण रोमॅन्स म्हणू शकतो ना. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो तुझं बरोबर आहे की हा सुद्धा रोमॅन्स. दोघं जण छानपैकी आता थंडीचा आस्वाद घेत बाहेर आता आहेत आणि त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली हे दोघं जण त्याच केसवरती पुन्हा डिस्कस करत आहेत आणि त्या केसवरती डिस्कस करता करता म्हणजे आता महिपत काय बोलला, नागराज काय बोलला, कसली मयसभा आणि या मयसभेचा सगळा हेतू आता म्हणजे सगळा जो काही हे आहे तो आता आपल्याच घरात खुलतोय. हे सगळं सगळं त्यांच्या आता दोघांची चर्चेचा विषय आहे आणि त्याच वेळेला अचानकपणे दोघांना आता शब्द आठवतात, ते म्हणजे तुमच्या प्रिय घराला धोका आहे. आणि आता अर्जुन सांगायला लागतो, तो ज्या पद्धतीने प्रिय या शब्दावरती जोर देत होता ना, त्याच्यावरून मला आता काहीतरी वेगळंच वाटतंय आणि अचानकपणे दोघांना क्लिक झालेला आहे की प्रिय घर म्हणजे आता प्रिया. सगळ्यांची नावं त्यांनी लिहून तर काढलेली असतात, पण प्रिय घर म्हटल्यावरती घरातला घरचा भेदी कोण असू शकतो प्रियाशिवाय? आणि प्रियाचं नाव आता समोर आलेलं आहे. ज्या वेळेला प्रेक्षकांनो प्रियाचं नाव आता समोर आले
त्यावेळेला अर्जुनच्या समोर आता कसं आणि काय सत्य येणार, अर्जुन या सगळ्यामध्ये कसा अडकणार, अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला येणाऱ्या भागात मिळणार.